नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काटे सर आणि नॉन ट्रेडिंग कन्सर्न या युनिटमध्ये या चॅप्टरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. बघा, आपण नॉन ट्रेडिंग कन्सर्न याचं अर्थ बघितलेला आहे, डेफिनेशन बघितलेली आहे. नक्की त्या ठिकाणी नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये कोणकोणत्या संस्था असतील किंवा कोणकोणते कन्सर्न असतील की त्यांचा आपण अभ्यास या ठिकाणी करत असतो. बघा, आपण त्याची व्याख्या सुद्धा बघितली होती की त्या व्याख्येमध्ये आपण काय बघितलं की जी कन्सर्न असेल किंवा जी फर्म असेल की ती फर्म फक्त सेवा देण्याचं काम करत असते. त्या ठिकाणी वस्तू जी आहे त्या वस्तूची खरेदी विक्री होत नाही आणि त्या ठिकाणी प्रॉफिट कमवण्याचं हे ध्येय त्या ठिकाणी नसतं. बघा, प्रॉफिट किंवा नफा कमवण्याचं ध्येय त्या ठिकाणी त्या फर्ममध्ये त्या संस्थेमध्ये ग्राह्य धरलं जात नाही. फक्त सेवा देण्याचं काम त्या ठिकाणी नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये म्हणजे व्यापारी नसलेल्या संस्थांमध्ये त्या ठिकाणी कार्य केलं जातं. बघा, अशा प्रकारे नॉन ट्रेडिंग कन्सर्न आपण हे बघितलेलं आहे. त्यानंतर आपण त्याचा डिफरन्स बघितला होता आणि डिफरन्स मध्ये काय बघितलं आपण की प्रॉफिट ऑर्गनायझेशन असतील म्हणजेच ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन यांचा डिफरन्स आपण पाहिला होता, फरक पाहिला होता. ठीक आहे, आणि हा फरक सगळ्यांना समजला असेल, काही अडचण नाही. दोन घटक आपण बघितले आणि आता आपण आपल्या एक्झाम्पलच्या पहिल्या स्टेपला आपण जाणार आहे. पहिली स्टेप कोणती असेल तर नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये आपल्या एक्झाम्पल मध्ये या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलं जातं. बघा, एक्झाम्पल तुम्हाला देत असताना रिसीट अँड पेमेंट त्या ठिकाणी दिलं जातं आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंट वरून त्या ठिकाणी आपल्याला ते गणित सोडवायचं असतं. त्याच्यावरून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं असतं. त्यानंतर बॅलन्स शीट तयार करायची असते. हे दोन्हीही अकाउंट कशावरून तयार होतात? तर हे दोन्हीही अकाउंट रिसीट अँड पेमेंट अकाउंट वरून तयार होतात. ठीक आहे, रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे काय? रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे काय हे सांगायची गरज नाही. बघा, रिसीट म्हणजे काय? जे पैसे आपल्याकडे आलेले आहेत, बघा, जे पैसे किंवा जो निधी असेल, जी कॅश असेल ती आपल्याला जमा झाली असेल ते आपण रिसीटला मांडत असतो. आणि जे पैसे किंवा एखादा आपण खर्च केला असेल, आपला एखादा व्यवहार झाला असेल, त्या व्यवहारामध्ये आपल्याकडून पैसे गेले असतील, एखाद्याचा आपण पेमेंट केलं असेल, पैसे अदा केले असतील, ते सर्वच्या सर्व व्यवहार या ठिकाणी पेमेंट्स मध्ये येत असतात. ठीक आहे, मग रिसीट म्हणजे काय? तर आपण जे काही व्यवहार केलेले आहेत परंतु त्या व्यवहारामध्ये पैसे आपल्याकडे आलेले आहेत, असे व्यवहार रिसीट साइडला असतात. आणि असे काही व्यवहार असतात आपले की त्या व्यवहारामधून आपण काय करतो? पैसे अदा करतो, पेमेंट करतो. ठीक आहे, मग ते व्यवहार पेमेंट साइडला येत असतात. ठीक आहे, या रिसीट साइड वरून आणि पेमेंट साइड वरून आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतो. ठीक आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार केले की बॅलन्स शीट तयार करतो. बघा, नॉन ट्रेडिंग कन्सर्न यामधील जे एक्झाम्पल असेल ते अतिशय साधं सोपं एक्झाम्पल आहे, काही अवघड नाही त्यामध्ये. ठीक आहे, तर या ठिकाणी त्यांनी एक व्याख्या दिलेली आहे आणि तुम्हाला या ठिकाणी मी एक पेज घेतलेलं आहे. त्या पेज मध्ये सर्वांना या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे काय तर त्यांनी सांगितलेलं आहे. द डे टू डे ट्रान्झॅक्शन ऑफ अ नॉट प्रॉफिट कन्सर्न आर रेकॉर्डेड इन कॅशबुक अँड देन पोस्टेड टू लेजर अकाउंट. बघा, त्यांनी सांगितलेलं आहे दैनंदिन जे काही व्यवहार होत असतात त्या सर्व दैनंदिन व्यवहाराची आपण नोंद त्या ठिकाणी करत असतो, रेकॉर्डिंग करत असतो. त्या सर्व व्यवहारांची नोंद केल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्याचं जर्नलिंग करतो म्हणजे जर्नल एंट्री करत असतो. जर्नल एंट्री केल्यानंतर आपण त्या ठिकाणी लेजर पोस्टिंग त्या ठिकाणी करत असतो आणि या लेजर पोस्टिंगचा अतिशय महत्वाचा गाभा आपण नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये बघणार आहोत. पुढे सांगितले बघा, ऍट द एंड ऑफ द अकाउंटिंग पिरियड द कॅशबुक अँड लेजर अकाउंट्स आर बॅलन्स्ड अँड फ्रॉम दिस बॅलन्सेस रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज प्रिपेअर्ड. आता त्यांनी सांगितलंय की ज्यावेळी अकाउंटिंग इयर पूर्ण होतो, ज्यावेळी अकाउंटिंग इयर कम्प्लीट होतं त्यावेळी आपण काय करतो की लेजर अकाउंट जे असतात, जे लेजर आपण तयार केलेले आहेत ते लेजर काय करतो? क्लोज करतो. बघा, लेजर काय करतो? क्लोज. अकाउंटिंग इयरच्या शेवटच्या दिवसानंतर आपण काय करतो? ते लेजर
काय करतो, क्लोज करतो. अकाउंटिंग इयरच्या शेवटी आपण ते लेजर जे असतील ते क्लोज करणं गरजेचं आहे. क्लोज कसं करतो, त्या ठिकाणी बॅलन्सेस आपण काढत असतो आणि हे बॅलन्सेस अतिशय महत्वाचे आहेत. मग त्या बॅलन्सवरून, त्या शिल्लक रकमेवरून आपण या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट अकाउंट तयार करत असतो. बरेच जणांना प्रश्न पडतो की उदाहरणामध्ये तुम्ही आम्हाला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलं, परंतु रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे कुठून आलं? रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे कुठून आलेलं आहे? तर ज्यावेळी आपण दैनंदिन व्यवहाराची नोंद करतो त्यावेळी आपल्याला त्या ठिकाणी लेजर पोस्टिंग करावं लागतं. अकाउंटिंग पिरियड असेल किंवा इयर असेल ते संपल्यानंतर आपल्याला लेजर पोस्टिंग क्लोज करावं लागतं, म्हणजे बॅलन्स काढावे लागतात. आणि हे जे काही शिल्लक रकमा असतात म्हणजे बॅलन्सेस, त्या बॅलन्सच्या रकमा या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये जातात. ठीक आहे. ज्या प्रकारे आपण ट्रायल बॅलन्स बघितला होता त्याच प्रकारचा या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट अकाउंट असतं, ते तयार होत असतं. ठीक आहे. आता या ठिकाणी पुढे त्यांनी सांगितलेलं आहे, दस रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज अ समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन्स अँड बँक ट्रान्झॅक्शन्स फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. त्यांनी सांगितलेलं आहे याच्यामध्ये दोन प्रकारचे व्यवहार या ठिकाणी घेतले जातात. कोणकोणते? तर कॅश ट्रान्झॅक्शन्स आणि बँक ट्रान्झॅक्शन्स. दोन प्रकारचे ट्रान्झॅक्शन असतात, कॅश ट्रान्झॅक्शन्स आणि बँक ट्रान्झॅक्शन्स. लक्षात ठेवा. यामध्ये क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे उधारीचे व्यवहार या ठिकाणी समाविष्ट नसतात. त्याचं पुढील वाक्य दिलेलं आहे ते वाचू शकतो आपण. पुढे सांगितलेलं आहे रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज अ सिमिलर टू कॅशबुक इन इट्स फॉर्म हॅव्हिंग रिसिप्ट टू द लेफ्ट हँड साइड अँड पेमेंट्स टू द राईट हँड साइड. मग त्यांनी सांगितलंय रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे कॅशबुक सारखं आहे, कॅश अकाउंट सारखं आहे. का? रोख पुस्तकासारखं रिसीट अँड पेमेंट अकाउंट का आहे? कारण की कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आपण काय घेतो? पैसे आले की डेबिट आणि पैसे गेले की क्रेडिट. त्याच प्रकारे या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे. रिसीट साईडला पैसे जमा झालेले असतील किंवा आले असतील, रिसीट साइड आपल्या व्यवहारामध्ये पैसे गेले असतील, पेमेंट साइड सेम कॅशबुक सारखं या ठिकाणी आपण ट्रान्झॅक्शन करत असतो, व्यवहार करत असतो. ठीक आहे. पुढे सांगितलेलं आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आर नॉट रेकॉर्डेड इन रिसीट अँड पेमेंट अकाउंट. मी मगाशीच बोललो होतो तुम्हाला की जे काही उधारीचे व्यवहार असतात, ते उधारीचे व्यवहार या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये दाखवले जात नाहीत. म्हणजे उधारीच्या व्यवहारांचा यामध्ये समाविष्ट नाही. ही महत्वाची बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. कॅश ट्रान्झॅक्शन असतील, बँकेचे ट्रान्झॅक्शन असतील, सर्व प्रकारचे ट्रान्झॅक्शन आपण या ठिकाणी नोंद करत असतो, घेत असतो. परंतु एक प्रकारचा ट्रान्झॅक्शन जो आहे तो कोणता आहे? क्रेडिट ट्रान्झॅक्शन. तो आपण विचारामध्ये घेत नाही. ठीक आहे. पुढे सांगितलेलं आहे की रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. बघा, तुम्हाला रिकाम्या जागासाठी आता 12वीच्या परीक्षेमध्ये, बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्नामध्ये असा प्रश्न पडू शकतो की रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज डॉट डॉट अकाउंट, रिअल, नॉमिनल, पर्सनल. तर रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे कोणतं अकाउंट आहे? रिअल अकाउंट आहे. कारण की यामध्ये पैसे आले डेबिट, पैसे गेले क्रेडिट, अशा प्रकारची नोंद आपण करत असतो. म्हणजे सेम कॅशबुक सारखी नोंद करतोय, म्हणून त्या ठिकाणी हे रिअल अकाउंट आहे. ही महत्वाची बाब लक्षात घ्या. बघा, अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि पुढे पण त्यांनी सांगितलंय रिसिप्ट आर शोन टू द डेबिट साइड. बघा, जे काही पैसे जमा झाले असतील, जे काही पैसे आले असतील ते कोणत्या साईडला असतात? रिसीट साईडला, म्हणजे डेबिट साईडला. डेबिट साईड लक्षात ठेवा, डावी बाजू. आणि पुढे म्हटलेलं आहे बघा की ऑल पेमेंट्स, जे काही आपण पैसे अदा केले असतील किंवा पेमेंट दिले असतील टू द क्रेडिट साइड ऑफ दिस अकाउंट. बघा, त्यांनी सांगितलं की रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये आपण पैसे आपल्याकडून गेले असतील तर त्याची नोंद आपण क्रेडिट साइडला करत असतो, म्हणजे उजव्या साइडला आपण त्याची नोंद करत असतो. ठीक आहे. डेबिट साइड, रिसीट साइड, क्रेडिट साइड, पेमेंट साइड, ही महत्वाची बाब पुन्हा एकदा लक्षात घ्यावी लागेल तुम्हाला. ठीक आहे. बघा, अशा प्रकारे
त्या ठिकाणी त्यांनी रिसीट अँड पेमेंट सांगितलंय आणि अजून 2 घटक आहेत की ते 2 घटक आपल्याला बघायचे आहेत. त्यांनी सांगितलंय पुढे बघू शकतो, दिस अकाउंट इज ओपन विथ कॅश बॅलन्स अँड बँक बॅलन्स ऍट द बिगिनिंग ऑफ द अकाउंटिंग पिरियड. मग त्यांनी सांगितलंय की रिसीट अँड पेमेंट अकाउंटची सुरुवात ही कशाने होते. रिसीट अँड पेमेंट अकाउंटची सुरुवात कशाने होते, तर रिसीट अँड पेमेंट अकाउंटची सुरुवात ही नेहमी कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स. बघा, मागील वर्षाचा क्लोजिंग बॅलन्स जो असतो, मागील वर्षाचा जो क्लोजिंग बॅलन्स जो असतो, तो क्लोजिंग बॅलन्स ह्या वर्षी काय असतो, ओपनिंग बॅलन्स असतो. कोणकोणते ओपनिंग बॅलन्स विचारामध्ये घेतोय, कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स हे 2 आपण डेबिट साइडला लिहित असतो. पुढे सांगितलेलं आहे की क्लोज करत असताना, रिसीट अँड पेमेंट अकाउंट क्लोज करत असताना विथ कॅश बॅलन्स अँड बँक बॅलन्स ऍट द एंड ऑफ अकाउंटिंग पिरियड. चालू वर्षाच्या शेवटी किती कॅश बॅलन्स शिल्लक आहे, रोख शिल्लक आहे, बँकेमध्ये किती रक्कम शिल्लक आहे, त्याची आपल्या रक्कम त्या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या क्लोजिंग डेटला त्या ठिकाणी लिहावी लागते क्रेडिट साइडला. ठीक आहे, अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी बरेचसे मुद्दे आपल्याला दिलेले आहेत रिसीट अँड पेमेंट मध्ये. तर रिसीट अँड पेमेंट मध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की पहिल्यांदा डे टू डे ट्रान्झॅक्शन करायचे असतात. ते ट्रान्झॅक्शनच्या नोंदी आपल्याला कराव्या लागतात. त्या नोंदी आपण केल्यानंतर बघा आपण त्याचं कॅशबुक तयार करतो आणि लेजर अकाउंट तयार करत असतो. आणि लेजर अकाउंट तयार केल्यानंतर अकाउंटिंग पिरियडच्या शेवटी किंवा अकाउंटिंग पिरियड समाप्त झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी जे काही कॅशबुक असेल, लेजर अकाउंट असतील, त्या लेजर अकाउंटला काय करतो, क्लोज करतो आणि अकाउंट क्लोज केल्यानंतर त्याची बॅलन्स आपण काढत असतो. आणि हे जे काही शिल्लक रकमा असतात त्या शिल्लक रकमेवरून या ठिकाणी आपण काय तयार करतोय, रिसीट अँड पेमेंट अकाउंट तयार करतोय. ठीक आहे, पुढे सांगितलं होतं की रिसीट अँड पेमेंट अकाउंट यामध्ये फक्त कॅश ट्रान्झॅक्शन आणि बँक ट्रान्झॅक्शन समाविष्ट असतात. यामध्ये उधारीचे व्यवहार, क्रेडिट ट्रान्झॅक्शन या ठिकाणी समाविष्ट नसतात. त्यानंतर पुढे सांगितलं होतं की हे जे रिसीट अँड पेमेंट अकाउंट जे आहे ते सिमिलर आहे कोणाशी, कॅशबुकशी. का, कारण की कॅशबुक मध्ये पैसे आले की डेबिट साइड आणि पैसे गेले की क्रेडिट साइडला असतात, त्याची नोंद होत असते. आणि रिसीट अँड पेमेंट साइडला सुद्धा सेमच पोझिशन आहे. पैसे आले डेबिट साइड, पैसे गेले क्रेडिट साइड, म्हणजे सिमिलर टू कॅशबुक. रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज सिमिलर टू कॅशबुक. ही महत्वाची बाब विचारात घ्या सर्वांनी. पुढे सांगितलेलं आहे बघा की रिसीट साइड म्हणजे रिसीटचे जे काही व्यवहार असतात, पैसे जमा झालेले व्यवहार, ते कोणत्या साईडला येतात, डेबिट का क्रेडिट, तर डेबिट. आणि पेमेंटचे व्यवहार जे झालेले आहेत म्हणजे पैसे गेल्याचे व्यवहार, ते कोणत्या बाजूला होतात, डेबिट का क्रेडिट, क्रेडिट. ठीक आहे, पुढे सांगितलं होतं की बघा उधारीचे व्यवहार या रिसीट अँड पेमेंट अकाउंट मध्ये समाविष्ट नसतात. उधारीच्या व्यवहारांची आपण नोंद या ठिकाणी करत नाही. रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे रिअल अकाउंट आहे. आता रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे रिअल अकाउंट का आहे, रिअल अकाउंट का आहे, तर रिअल अकाउंटचा रूल्स काय माहिती आहे सर्वांना. रिअल अकाउंट मध्ये कोणकोणते अकाउंट येतात हे सुद्धा मी मागे सांगितलेलं आहे, पुन्हा सांगायची गरज नाही. बघा पैसे आले की डेबिट आणि गेले की क्रेडिट, हा रूल कुठं लागू होतो, रिअल अकाउंटला. म्हणजे रिसीट अँड पेमेंट अकाउंट हे कोणतं अकाउंट आहे, तर रिअल अकाउंट आहे. पुढे सांगितले बघा मागील वर्षाचे जे काही कॅश बॅलन्स शिल्लक असतात किंवा बँक बॅलन्स जे काही शिल्लक असतात ते ह्या वर्षी रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या ओपनिंगला डेबिट साइडला ओपनिंग म्हणून घेतले जातात. आणि अकाउंटिंग इयरच्या शेवटी जे काही कॅश शिल्लक असते आणि बँकेमधील शिल्लक असते त्या रकमा या ठिकाणी क्लोजिंग बॅलन्स म्हणून या ठिकाणी क्रेडिट साइडला दाखवले जातात. बघा अशा प्रकारे रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपण बघितलेला आहे. आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंट बघत असताना त्याचा अर्थ समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. मी डायरेक्टली एक्झाम्पल घेतलं असतं, परंतु एक्झाम्पल घेतलेलं नाही. का एक्झाम्पल घेतलेलं नाही सर्वांना माहिती आहे, कारण की प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा प्रश्नामध्ये तुम्हाला रिसीट अँड पेमेंट त्या ठिकाणी देत असतात. मग रिसीट अँड पेमेंट म्हणजे नक्की काय, ते कसं तयार होतं,
त्याचा अर्थ काय, ते कोणतं अकाउंट आहे, त्यामध्ये डेबिट साईडला कोणते व्यवहार असतात, क्रेडिट साईडला कोणते व्यवहार असतात, हे माहिती असणं गरजेचं असतं. म्हणून या ठिकाणी मी रिसीट अँड पेमेंट अकाउंट तुम्हाला योग्यरित्या स्पष्ट करून सांगितलेलं आहे. काही शंका असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारू शकता. पुढील लेक्चरला आपण काही आराखडे आहेत, मग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटचे आराखडे आपण बघणार आहे आणि बॅलन्स शीटचा आराखडा या ठिकाणी आपण बघणार आहे. बघा, आराखडा आपण पहिल्यांदा बघतो, कारण की आराखडा जर बघितला, त्याचा व्यवस्थित अभ्यास केला, त्याचा जर अर्थ बघितला तर तुम्हाला लगेच ते आराखडे पाठांतर होतात, लक्षामध्ये राहतात आणि गणिते सोडवत असताना तुम्हाला कोणतीही अडचण त्या ठिकाणी येत नाही. ठीक आहे, व्हिडिओ लेक्चर बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.